मिरजेत स्लॅब फोडून अज्ञातांनी मोबाईल शॉप फोडले। रोख रकमेसह 25,000चा मुद्देमाल केला लंपास। मिरज रेल्वे स्टेशन इथं किरण कोळी यांच्या मालकीचा किरण मोबाईल शॉपी असून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडले। दुकानच्या वरील स्लॅब फोडून चोरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश केलाय। तर प्रवेश करून दुकानामध्ये असलेली रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य असा 25,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। सदरची घटना ही सकाळी किरण कोळी यांनी आपले दुकान उघडल्यानंतर त्यांना समजली असता त्यांनी त्वरित महात्मा गांधी पोलीस ठाण्यात धाव घेतली। तर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत। नमस्कार, मी रेल्वे स्टेशनवर माझं दुकान आहे मिरजेच्या आणि माझ्या दुकानमध्ये रात्री अज्ञातांनी दुकान फोडून दुकानाची तोडफोड करून थोडी ड्रॉवर ते तोडून चोरी केलेली आहे। चोरी करून दुकानामध्ये 15-16 हजार रुपये मुद्देमाल आणि ॲक्सेसरीमध्ये मोठे मोठे चांगले प्रोडक्ट असे 7-8 हजार रुपये ते घेऊन जाऊन नुकसान केलेलं आहे। आणि दुकान पूर्ण रेल्वे स्टेशनवरचं माझं फोडलेलं आहे। तुम्ही बघू शकता आता तिथं वर फोडलेलं आहे ते।